हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 3, भक्तिलक्षणे, सूत्र क्रमांक 20. एवं एवं अस्ति. हे सर्व असंच आहे. देवर्षी नारद मुनींनी फार थोर अशा अधिकारी मुनींनी केलेल्या भक्तीच्या 3 व्याख्या सांगितल्या. त्यामधून सर्वसमावेशक अशी स्वतःचीही व्याख्या सांगितली. परंतु ती सांगताना स्वतः द्रष्ट्याची भूमिका घेतली. स्वतःकडेही त्रयस्थ दृष्टीने पाहून व्याख्या सांगितली. व्यक्तिगत स्तोम दाखविले नाही. हे त्यांच्या व्याख्येला अनुसरूनच आहे. ते स्वतः त्यांच्या व्याख्येच्या कसोटीला पूर्णपणे उतरणारे भक्त आहेत. त्यांनी सूत्रे अभ्यास काल या व्याख्या मोकळेपणाने विचार करायला मुभा दिली आहे. आता या सूत्रात ते सांगत आहेत की भक्ती ही अशीच असते. ती अंगात मुरली की त्या सर्वेश्वरापुढे हे सर्व विश्व थिटे आहे याची जाणीव होते. त्या विश्वेश्वरापुढे नतमस्तक झालेली मान भक्तिभावनेने आणखी लीन होते. त्या योगेश्वरापुढे जोडलेले हात त्याच्या पायी आपोआप सेवा करू लागतात. भक्त स्वत्व विसरतो. तुका पांडुरंग होऊन जातो. नारायणाची सेवा करणाराही नारायण होतो. द्वैत संपुष्टात येते. भक्ती ही अशीच असते. भक्ताला शब्दांचे फुलोरे उडवायला जमत नाही. त्याला भाषणांचा पाऊस पाडता येत नाही. त्याला छाप पाडून जनसमुदाय जमवता येत नाही. याची त्याला गरज भासत नाही. कारण हे सर्व करून उपयोग नसतो. त्याचं कारण म्हणजे हे असं करता येत नाही. कधीही कोणतीही भाषा ही कोणतीही गोष्ट परिपूर्ण सांगू, लिहू, व्यक्त करू शकत नाही. जे काही करायचे ते हृदयातून उमलून त्याला स्वआचरणाने अंकुर फुटून भक्तीच्या ओलाव्याने त्याचे रोप वाढून त्याला परमात्म्याच्या सेवेचे खत पाणी मिळून त्याला साक्षात्काराची परममधुर फळे यावी लागतात. त्याला भक्ती असे म्हणतात. भक्ती अंतरंगात जाऊन मुरते. ती बाह्यांगी व्यक्त करता येत नाही. याचे कारण आता पुढे पाहायचे आहे. भक्त भक्ती व्यक्त करत नाही याचं कारण म्हणजे हा काही त्याचा कमकुवतपणा नसतो किंवा ही त्याच्या ज्ञानाची मर्यादा नसते, तर उलट ही त्याच्या अमर्याद दिव्य ज्ञानाची परमसीमा असते. आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा आपला त्यामागील उद्देश अगदी मर्यादित असतो. तो उद्देश साध्य झाला की आपल्याला वाटते की आपण केलेली कृती संपुष्टात आली. नेमके येथेच आपण चुकत असतो. भक्ताला दिव्य ज्ञान असते. तो यातील अध्यात्म उमजून असतो. त्यामुळे तो कधीही कोणत्याही गोष्टींवर व्यक्त होत नाही. आपण जेव्हा कृती करतो तेव्हा ती आपल्या मर्यादित उद्देशाने आपल्या दृष्टिकोनातून संपुष्टात येत असली तरी ती कृती आणि त्याचे परिणाम हे अनंत काळापर्यंत, कल्पांतापर्यंत चालूच राहतात. यामध्ये 3 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. समजा आपण 9 वाजता आपल्या घरून निघून आपल्या इष्टस्थळी 9:10 पोहोचलो. आता यामुळे त्या ठिकाणी पोहोचायचा आपला उद्देश साध्य झाला. परंतु आपल्यामुळे रस्त्यावर जी वाहतूक चालू होती तिची दिशा बदलली आहे याची जाणीव आपल्याला नसते. जर आपण त्यावेळी रस्त्यावर आलो नसतो तर निश्चितच ती वाहतूक एका वेगळ्या दिशेने झाली असती. त्यामुळे आपल्याला समोरून येऊन आपल्याला चुकवून गेलेले, आपल्याबरोबर चालवत असलेले आणि आपल्या मागून येणारे लोक हे एका वेगळ्या प्रकारे वाहन चालवू लागले असते. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या वेळेत, हालचालीत फरक पडला असता. त्याचा परिणाम काहीतरी निराळा झाला असता. हा परिणाम त्यावेळी आपल्या मागे, बरोबर, पुढे असलेल्या प्रत्येकाच्या बाबत झाला असता. हे एवढ्यावर थांबत नाही, तर ही अशी एक न संपणारी क्रिया आहे. कारण अशा प्रकारे क्रियेने क्रिया घडत घडत चालूच राहते.
त्याची अनंत काळापर्यंत परिणाम करणारी एक क्रिया साखळी तयार होते. आपली एक क्रिया अनंत क्रिया सुरू करते. त्या क्रिया कल्पांतापर्यंत चालूच राहतात. आता याच अनुषंगाने त्याच्या पुढचा विचार करायचा आहे. समजा आपण 9 वाजताच्या ऐवजी 9:05 रस्त्यावर आलो असतो तर सर्वप्रथम म्हणजे आपल्या स्वतःच्या हालचालीवर वेगळा परिणाम झाला असता. आपण 10 मिनिटात पोहोचलो नसतो, त्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळेत आपण आपल्या इष्टस्थळी पोहोचलो असतो. रस्त्यावरच्या वाहतुकीत खूप फरक झाला असता. आपल्या मागून येणारे, आपल्याबरोबर वाहन चालवणारे, आपल्या विरुद्ध बाजूकडून येणारे, रस्ता ओलांडणारे इत्यादींच्या हालचालीत फरक झाला असता. त्यामुळे त्या कृत्यांच्या परिणामावरही खूप फरक पडला असता. उदाहरण 1 प्रमाणे याचा परिणाम म्हणजे एका कृतीतून दुसरी आणि दुसरीतून तिसरी अशी ही कृतींची एक मालिका सुरू होते. ती कधीही थांबत नाही. याची एक मालिका अनंतापर्यंत कल्पांतापर्यंत चालूच राहते. अशा प्रकारे आपली एक छोटीशी कृती अनेक स्थित्यंतरे घडवून आणते. आपल्या लक्षातही न येणारी, विशेष लक्ष न घालण्यासारखी, किरकोळ वाटणारी कृती बरीच काही उलतापालत करून जाते. यालाच नशीब किंवा नियती असे म्हटले जाते. पुण्यामध्ये एक घडलेली सत्य घटना आहे. एक तरुण मुलगा रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना आणायला म्हणून रात्री 2 वाजता घराबाहेर स्कूटरवरून स्टेशनकडे जायला निघाला. दुर्दैवाने त्याची टक्कर एका ट्रकला झाली आणि दुर्दैवाने त्यातच त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. मुलगा अगदी तरुण होता. जीवाला चटका बसणारी ही घटना घडली. सारे पुणे शहर हळहळले. त्याचे कारण मोठे विलक्षण होते. नंतर असे आढळून आले की त्या मुलाने बाहेर पडताना स्टेशनवर जायला उशीर झाला म्हणून घाईघाईत फक्त एकाच पायात पायमोजा घातला होता. जर त्याने दुसराही पायमोजा घातला असता तर तो काही कालावधीनंतर घराबाहेर पडला असता. त्याची ट्रकशी टक्कर झाली नसती. ही दुर्घटना टळली असती. मागील निरूपणावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपण त्या कृतीकडे फार संकुचित दृष्टीने पाहत असतो. आपण फक्त आपल्या उद्दिष्टाचा, आपल्या स्वार्थापुरता मर्यादित परिणाम पाहतो. त्या आपल्या कृतीचा प्रदीर्घ परिणाम काय होईल हे आपल्या लक्षात येत नाही. त्याचबरोबर हेही सत्य आहे की अशा प्रकारे प्रत्यक्ष कृतीचा अंतिम परिणाम विश्वव्यापी कल्पांतापर्यंत होत असल्यामुळे आपण कोणत्याही घटनेबद्दल कधीही पूर्ण सत्य भाष्य करू शकत नाही. आपण जे काही बोलू ते नेहमीच अर्धसत्य असेल. केवळ आपल्या उद्दिष्टापुरतेच असेल. केवळ मर्यादित कालावधीतील त्याच्या परिणामांपुरते सीमित असेल. पुन्हा यावर आपल्या ज्याच्या त्याच्या बुद्धीची, आकलन शक्तीची मर्यादा पडते. अशी ही मर्यादा त्या घटनेच्या सत्य परिणामांपासून त्याला दूर ठेवते. त्याला जे समजते ते त्याच्या दृष्टीने सत्य असते. वास्तवात ते सत्यापासून खूप दूर असते. यास्तव भक्त नेहमी परमात्म्याप्रमाणे अव्यक्त असतो. परमात्मा समजून, जाणून, उमजून अव्यक्त असतो. परमव्याकुळ भक्त मात्र परमात्म्याला विनवितो की मला सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्याय, पाप आणि पुण्य, खरे आणि खोटे, चांगले आणि वाईट, भले आणि बुरे, काळोख आणि प्रकाश, भौतिक आणि आध्यात्मिक, शुद्ध आणि अशुद्ध, सूची आणि असूची, स्वार्थी आणि परमार्थी, देवत्व आणि दानत्व, ज्ञान आणि अज्ञान, अडाणी आणि शिकलेला, पुढारलेला आणि मागासलेला, तसेच पूजा अर्चा, यज्ञयाग, भजन पूजन इत्यादीमधले काहीही समजत नाही. मला फक्त तुझी सेवा करता येते. यास्तव तू मला निरंतर आपल्याजवळ ठेवून घे. यापेक्षा या पामराला अन्य कसलीही काहीही अपेक्षा नाही. तू तार नाही तर मार, मला त्याची पर्वा नाही.
तू जे करशील केवळ तेच माझ्या उद्धारासाठी योग्य असेल. भक्त हा असाच असतो. हरिओम.